तर मग त्याच या जगात काय दिसणार नाही. तसे सत्वगुणाने कर्माचे आचरण केले असता ते कोणत्या फलाला देणार नाही. अशी वाटेल ते फल सर्वतोपरी देण्याची सत्वगुणाच्या अंगी चांगली शक्ती आहे खरी, परंतु ज्या एकाने मोक्षाशी एकरूप होता येते ते एक साधन निराळेच आहे. आणि त्याचे जेव्हा सत्वगुणाला सहाय्य होते त्या साधनाचं, तेव्हाच मोक्ष प्राप्तिरूप गावामध्ये प्रवेश करण्याची योग्यता येते. हे पहा, जरी 15च्या दराचे उत्तम 100 नंबरे सोने असले तरी जेव्हा त्याच्यावर राजमुद्रेची अक्षरे लागतात, त्याच्यावर राजशिक्का पडेल, तेव्हाच ते जसे चौकडे योग्य किमतीने चालते. स्वच्छ थंड व सुगंधाचे पाण्याचे अनेक प्रकार सुखदायक असतात, पण त्या पाण्यात पवित्रपणा तीर्थाच्या संबंधाने येतो. अन्य नदीचे वा इतर ठिकाणच्या पाण्याला कसलीही योग्यता असे ना का, पण जेव्हा गंगा त्याचा अंगीकार करेल तेव्हाच त्याचा समुद्रामध्ये प्रवेश होईल. त्याप्रमाणे अर्जुना, सात्विक कर्माच्या आचरणाने मोक्षाच्या भेटीला येत असताना ज्याच्या योगेमध्ये आडकाठी आणि प्रतिबंध होत नाही ते वेगळेच आहे. हे देवाचे भाषण ऐकतात अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये ऐकण्याची उत्कंठा मावेनाची झाली आणि तो म्हणाला की देवांनी कृपा करून असे काय आहे ते सांगावे. तेव्हा कृपाळवांचे सार्वभौम राजे श्रीकृष्ण म्हणाले, जिथे योगाने सात्विक कर्मानुष्ठानाला म्हणजे गुणाला ते मोक्षरूपी रत्न हस्तगत होते त्या ब्रह्मवस्तूची लक्षणे ऐक. तर जे परब्रह्म अनादी असून जे जगताच्या उत्पत्ती स्थिती लयादी सर्वांचे विश्रांती स्थान म्हणजे अधिष्ठान आहे, त्याचे एकच नाव 3 प्रकारचे आहे. खरोखर पाहिले असता ब्रह्म हे नाम व जाती एकच विरहित आहे, परंतु अज्ञानरूपी अंधकारात असणाऱ्या अज्ञानी लोकांनी ब्रह्माला ओळखण्याकरता श्रुती माऊलींनी जी खून केली ते त्या ब्रह्माचे नाम होय. नुकतेच जन्माला आलेले मूल आपल्या जन्माबरोबर आपले नाव हे तर घेऊन येत नसते, पण तेच त्याचे नाव ठेवून त्या नावाने माता पिता हाका मारू लागल्यावर ते ओढे तुटते, ते प्रत्यक्ष आहे. त्याप्रमाणे संसारामध्ये अनेक कष्ट भोगून भोगून शिनलेले जीव वेदाकडे जेव्हा आपल्या शिनाची गाराने सांगण्याला आले तेव्हा त्या जीवांना वेदांनी संकेत केलेल्या ज्या नावाने हाक मारल्यास ते ब्रह्म ओढे तुटते, तोच ब्रह्माचा हा संकेत नामरूपी खून होय. ब्रह्माचा व जीवाचा फार दिवसांचा अगोला फिटावा व ऐक्य रूपाने त्या ब्रह्माची जीवाला भेट व्हावी याप्रमाणे वेदरूपी बापाने कृपावंत होऊन ब्रह्माचा हा नाममंत्र शोधून काढला. मग वेदाने सांगितलेल्या ज्या एका नाममंत्राने ब्रह्माला हाक मारली असता ते ब्रह्म वृत्तीच्या मागे असूनही सहज वृत्तीच्या पुढे उभे राहते, साक्षात्कारात्मक प्रत्यक्ष ज्ञान होते. परंतु जे वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असलेल्या उपनिषदांच्या अर्थरूप नगरामध्ये आहेत, जे ब्रह्माच्या एका पंक्तीला आहे, त्यांना ते नाम महात्म्य कळते. हेही राहू, ब्रह्मदेवामध्ये सृष्टी उत्पन्न करण्याची जी शक्ती आहे ती जे एका नामाच्या आवर्तनाने आणि उच्चाराने प्राप्त झाली आहे, परंतु हे विरोधमा सृष्टी उत्पन्न करण्याच्या पूर्वी ब्रह्मदेव एकटा वेड्यासारखा गोंधळलेला असा होता. ज्यामध्ये ईश्वरापासून त्याची उत्पत्ती झाली त्या ईश्वरालाही तो ओळखीत नव्हता अथवा सृष्टीही उत्पन्न करू शकत नव्हता. अशा स्थितीत ज्या एका नावाच्या उच्चाराने त्यास ती योग्यता देऊन समर्थ केला, ज्या नामाच्या अर्थाचे अंतःकरणात चिंतन केल्यामुळे व ज्या ब्रह्मबोधक 3 अक्षरांचा जप केल्यामुळे त्या ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करण्याची योग्यता आली, तेव्हा त्याने ब्राह्मण लोक निर्माण केले आणि त्यांना आचार धर्माची शासन पद्धतीची शिकवण देणारे वेद दिले. त्यांच्या निर्वाहाकरता त्याने त्यांना यज्ञासारखा कर्मरूप धंदा आचरण करण्यास सांगितला. नंतर त्याने किती असंख्य अगणित लोक उत्पन्न केले हे काही कळत नाही. 3 भुवनी ही त्या लोकांना ब्रह्मदेवाने दिलेली आग्रहार ही नामच आहे. अशा प्रकारे ज्या नाममंत्राने ब्रह्मदेवाला एवढ्या प्रचंड शक्तीने श्रेष्ठ आणि समर्थ केले, त्याचे स्वरूप लक्षण तू ऐक असे तो लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाला. तर सर्व मंत्रांचा राजा श्रेष्ठ जो ओंकार तो त्याच्या नामातील मूळ अक्षर होय असे समजा. पहिलं अक्षर काय त्या नामातलं सांगा बरं. आम्ही दैवाचे नाही यथार्थपणे आपण दैववान नाही, नामच पूर्ण सांगितलंय, पण नामच पूर्ण सांगितलंय. तर सर्व मंत्रांचा राजा श्रेष्ठ जो ओंकार तो त्याच्या नामातील पहिले मूळ अक्षर होय. ज्यांना अनुग्रह झाला असेल त्यांनी पहा पहिलं अक्षर सांगितलं, त्याच्या नामातील पहिले मूळ अक्षर असे समजा. आणि तत्कार हे दुसरे अक्षर होय. तत्कार म्हणजे त्याच्यासारखं दुसरं, त्याचा उच्चार होणार दुसरं.
त्याच्या पुढचं. आणि तिसरे अक्षर सत्कार होय. सत्कार म्हणजे त्याला माझा नमस्कार असो असा अर्थ असणार, याला म्हणतात प्रगट होय बोले. किती किती माऊलींचे उपकार. तरी मार्ग जाऊन गेले आधी नुसते म्हणतात, पण त्या मार्गाने त्यांनी जे नाम सांगितले ते म्हणत नाही. चला, याप्रमाणे ओम तत्सत या रूपाने ब्रह्माचे हे नाम 3 प्रकारचे आहे. आणि उपनिषदाचे हे जे नामरूपी सुंदर पुष्प त्याचा तो वास घे. औपनिषद पद्धतीला अनुसरून तूही त्याचा चांगला विचार कर. या नामाशी एक होऊन मिळून जेव्हा सात्विक कर्म चालते, म्हणजे नामविनियोगपूर्वक कर्माचे आचरण केले जाते, तेव्हा ते सात्विक कर्म मोक्षात आपल्या घरच्यातून साकार करते. परंतु दैवयोगाने जर कापडाचे अलंकार आणून दिले, प्राप्त झाले, तर बाबा रे ती कसे घालावे वापरावे हे समजण्याची अडचण असते. तसे सत्कर्माचे आचरण केले जाईल, ब्रह्माच्या नावाचा उच्चारही केला जाईल, पण त्याचे विनियोगाचे व्यवस्थेचे वर्म जर जाणले गेले नसेल, तर साधूवृंद आपणहून घरी आले असताही सन्मान कसा करावा याची पद्धत माहिती नसल्यामुळे ती न जाणता मान न करता त्याच्याशी अयोग्य रीतीने वर्तन केले म्हणजे पुण्याचा जसा क्षय होतो. अथवा सुंदर टीका म्हणजे जडावाचे अलंकार विशेष व सोन्याचे दागिने यांची एके ठिकाणी मोठ म्हणजे गाठोडे बांधून ती जशी गळ्यामध्ये अडकवावी बांधावी म्हणजे त्याचा सौंदर्यासाठी काहीच उपयोग नसतो, तसा तोंडाने ब्रह्माच्या नामाचा उच्चार केला आणि हाताने सात्विक कर्माचे आचरण केले तरी पण त्याच्या विनियोगाच्या माहिती विना ते सर्व कर्म व्यर्थ आणि निष्फळ होते. म्हणून सद्गुरु वाचून नाम नाही हातांचा साधने साधिता. अरे विचार कर, अन्नही जवळ तयार आहे आणि भूकही लागलेली आहे, तरी पण असे पहा की लहान बालकाला ते हाताने कसे जेवावे हे मुळीही कळत नसल्यामुळे त्याच जसा लंघन उपवासच घडतो. आता विचार करता करा, येईल तसा बोल रामकृष्ण हरी असं म्हणताना हा श्लोक विसरून चालत, येईल तसा बोल रामकृष्ण हरी म्हणताना हा गीतेतला श्लोक विसरून चालत का? म्हणलं येईल तसा बोल रामकृष्ण हरी, आणखीन नाही सांगितलं ते नाही काय करता येत, येईल तसं बोल याचा अर्थ तसा आहे, नाही काय करता येत ना तर एवढं तरी कर. म्हणजे साधनेच्या पेक्षा वेगळं हे तिथेच सिद्ध होतंय आणि त्याच्यावर शिक्का मारला आणि तेच अंतिम ठरवलं, हे गाळून टाकायचं, कशाने ठेवायचं. अथवा अर्जुना तेल वात आणि अग्नी हे एके ठिकाणी आली असताही जर गव्या कसा लावावा ही व्यक्ती माहीत नसेल तर उजेड करता येत नाही. त्याप्रमाणे उचित पर्वकाळ प्राप्त होऊन आणि कर्म करण्याचा इच्छापूर्वक प्रसंग प्राप्त झाला त्यावेळेचा मंत्रही जरी आठवला तरी पण योगावना योजनेची हातोटी माहीत नसल्यामुळे ते सर्व योग व्यर्थ जातात. विंचू उतरायचा साधा मंत्र पुस्तकात लिहिलेला आहे, तुम्ही म्हणून जर रागाशी उतरवली तर उतरणार नाही. आणि त्याचा विनियोगच त्याला माहिती असतो, जो उतरवतो त्याला तो एकदाच म्हणतो राग उतरवतो. विनियोग आहे त्याचा, तो काय आहे तो मलाही माहित नाही, पण त्याने उतरतो. विनियोग माहिती आहे त्याला. आपल्याला पुस्तकात मंत्र माहिती, अनेक मंत्र साबळे मंत्र आहेत, पण त्याचा प्रयोग विनियोग माहित नसेल तर उपयोग होणार नाही. तसं म्हणून 3 अक्षरांचे जे हे परब्रह्माचे नाव आहे त्या ब्रह्मनामाचा आता कर्माच्या ठिकाणी विनियोग कसा करावा ते सांगतो तो ऐक. तर या परब्रह्म नामाची जी 3 अक्षरे आहेत ती त्या कर्माच्या आरंभी आधी मध्ये व शेवटी या 3 ठिकाणी योजावी. ओंकाराचा ध्वनी तर तुमच्यात रात्रंदिवसच चालू आहे, त्याचं उच्चार करायचं कारणच नाही, इथे तसंच सांगितलेलं आहे, पण त्याचं उच्चाराचं कारण नाही. भागवतात तसा विषय आलेला आहे. इथे 3 पद्धतीने जे सांगितलं तर त्या ठिकाणी इथे 2च गोष्टी ज्या पुढच्या आहेत अनुग्रह आणि प्रबोधाच्या माध्यमाच्या, कारण त्याच्यामध्ये ओम आहेच ना नामामध्ये, म्हणून तिथे इथे 3 पारा सांगितलं, आधी मध्य आणि निदान. ही कीर्ती हीच एक हातोटी घेऊन ब्रह्मवेते ब्रह्माच्या भेटीला म्हणजे ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराला आलेली आहे. जी शास्त्राची समन्वयपूर्वक माहिती करून घेऊन बोलतात, समन्वय केला पाहिजे, ते ब्रह्माशी आपले ऐक्य होण्याकरता यज्ञादी क्रियांचा त्याग करीत नाही. ते कर्माच्या अगोदर तर ध्यानाने ओंकार सिद्ध करतात. प्रणवाची उपासना ज्याला म्हणतात असे करणारे संप्रदाय आहेत, ते ध्यानाने ओम असं म्हणून आणि ओंकार प्रत्यक्ष असा दिसतो ते ओम असं बरं का अशी साधना करतात. सिद्ध करण्याचा आणि नंतर वाचेनी ओम असा त्याचा स्पष्ट उच्चार करतात. अशा रीतीने ध्यानाने ओंकार सिद्ध केल्यावर व नंतर प्रणवोच्चार स्पष्ट केल्यावर मग ते कर्माचे आचरण करण्याला आरंभ करतात. यज्ञ कर्म करून या पद्धतीने उपासना करणाऱ्यांचं सांगितलेलं आहे. नाही तर तुम्ही उद्यापासून मी म्हणलं तसं कराल, नीट ऐका जरा, तसं नाही करायचं. यज्ञ कर्म करणारे ह्या 3 अक्षरांचा उपयोग कसा करतात आपल्याला त्याच्यामध्ये तसं जाण्याची काही आवश्यकता नाही. मग
अंधारात केव्हाही न विझणारा दिवा असावा त्याप्रमाणे, अथवा अरण्यातून बरोबर पोचवण्यासाठी बलवान सोबती असावा त्याप्रमाणे कर्मारंभीचा प्रणवोच्चार समजावा. कर्मारंभीचा ओंकार विनियोग केला असता ते कर्म निर्विघ्नपणे परिसमाप्त होते. धर्माने मिळवलेले पुष्कळ द्रव्य वेदात सांगितलेल्या देवतेला अर्पण करण्याच्या हेतूने ब्राह्मणद्वारा अथवा अग्नीच्या मुखाने यज्ञ करतात. आहवनीय, गार्हपत्य आणि दक्षिण या 3 अग्नीमध्ये हवनीय आज्यादी द्रव्यांनी ते यथाविधी विधीपूर्व निपुण होऊन हवन करतात. फार काय सांगावे, परंतु अनेक चांगल्या तऱ्हेने पार पडून यज्ञाच्या निमित्ताने आपणास प्रतिबंध अतएव नावडत्या जे अहंकारादी उपायींचा त्याग करतात. किंवा न्यायाने धर्माने मिळवलेले व पवित्र असतेचे द्रव्य व आपल्या मालकीची भूमी आदी करून मालमत्तेची मुख्य दाने ही पवित्र देशकाल पाहून आणि पवित्र पात्र अधिकाऱ्याला देतात. अथवा एकांतराने कृच्छ्रायणच्या चांद्रायणाने अर्थात व्रतांच्या आचरणाने अथवा महिन्याचे महिने केलेल्या उपवासाने शरीराचे सप्त धातू शोषून म्हणजे शरीर शुद्ध करून तपाचे आचरण करतात. अशा प्रकारे यज्ञदान व तप ही जी कर्मी बंधरूप म्हणून प्रसिद्ध आहेत खरी, तरी पण त्यांचे आरंभी प्रणवोच्चार केला असता त्याच कर्मामुळे त्यांना मोक्ष सोपा होतो. नदीच्या कडेला जमिनीवर असलेल्या नावेचे पाण्यात लोटते वेळी जड ओझे वाटते, परंतु त्याच नावेच्या योगाने पाण्यावरून चांगले करून जाता येते. त्याप्रमाणे बंधक संसारामध्ये पाळणारी अशी जी कर्मे आहेत त्या कर्माचरणापासूनच या नामाच्या योगाने मनुष्याची सुटका किंवा मुक्तता होते. परंतु या गोष्टी तशाच राहू दे. या प्रकारे या यज्ञ दान वगैरे ज्या क्रिया आहेत त्या ओंकाराच्या साह्याने मोठ्या योग्यतेस येतात किंवा केल्या जातात. त्या क्रिया ही कर्मे जेव्हा फळामध्ये काहीसा प्रवेश करू पाहता येत असे ज्या वेळेला त्यांच्या दृष्टीला पडते त्यावेळेला ते तत् शब्दाचा विनियोग करतात. प्रवोध कशा करता सांगितला तत् शब्दाचा. पाहे पाहून सत्सत आईसे याचा अर्थ सांगताना सुद्धाही त्याच सांगितलेले ओम तत्सत असंच सांगितलंय, कारण संप्रदाय नाही त्याचं विश्लेषण झालं नाही. पण आयसे आणि हे याच्यामध्ये काय फरक आहे? हो, आयसे आणि हे मध्ये काय फरक आहे? हे म्हणजे हेच आणि आयसे म्हणजे याच्या सारखे. ओम तत्सत आयसे म्हणजे ओम तत्सत सारखे आयसे. मग ओम पहिला, तत् म्हणजे तत्सदृश, आयसे म्हणजे तत्सदृश. दुसरा जो उच्चार होता ओम सारखाच होता तो तत् झाला, तत्वाचक झाला. आणि तत्वाचक म्हणजे त्याला माझा नमस्कार असो, सत्कार दर्शक असा हा विषय आहे. म्हणून त्या ठिकाणी तत् शब्दाचा विनियोग जो आहे कर्मफल अर्पण करण्याकरता आहे. म्हणजे अगोदर साक्षात्कार झाला, साक्षात्कार झाल्यानंतर ते कर्मफल म्हणून झाली संध्या संध्या माझा गेला आत्माराम हृदयी प्रगटला. त्याच्यामध्ये शेवटच्या चरणामध्ये सांगितलं ज्याचं असं झालं त्याला आता ब्रह्मार्पण वस्तू म्हणण्याचं कारण राहिलं नाही. सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण जननो हे हा अवघा जनार्दन ऐसे बोलता निमती साधू जन एका जनार्दनी बांधले पूर्ण ध्यान ओ झाली संध्या संध्या माझा. किती क्लिअर आहे. तत् शब्दाने कर्म ब्रह्मार्पण होते. कधी साक्षात्कार झाल्याबरोबर आता तसंही म्हणायचं कारण राहिलेलं नाही. तत् शब्दाने बोधीभूत होणारे जे परब्रह्म त्या फलाचं कर्म समर्पण करतात, जे सर्व जगाच्या पलीकडे आहे, जे एक ते सर्वांचा दृष्ट आणि साक्षी आहे व जे सर्वश्रेष्ठ आहे अशी जी परब्रह्म वस्तू आहे ती तत् शब्दाने सांगितली जाते. तत्त्वम अशी. तत् कोणाला म्हणायचं? परमात्मा म्हणलं. त्वम म्हणजे तू. जीववाचक शब्द वापरला आहे. ते चांगलं व्याख्यान ठाकरे महाराजांनी केलेलं आहे. त्यांचा स्वतंत्र सोम साधना म्हणून एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये. तर तत् या शब्दाने सांगितली जाते. अर्जुनाचे ब्रह्म सर्वांच्याही अगोदरचे आहे असे लक्षात आणून त्याचे तत्स्वरूपाने चित्तात ध्यान करून पुढे ते त्याचा तत् असा उच्चार करून स्पष्ट ते सांगतात. आणि ते असे म्हणतात की तत्स्वरूप जे ब्रह्म त्यालाच फळांचं या सर्व क्रिया अर्पण असो आम्हाच भोगावयात काही शिल्लक न राहोत. याप्रमाणे तत्स्वरूप ब्रह्माला शिल्लक कर्मे अर्पून ती न मम म्हणजे माझी नव्हे या शब्दाने अंग घालून आपला व कर्माचा संबंध तोडून मोकळे होतात. आता ओंकाराच्या उच्चाराची विनियोगाने ज्याचा आरंभ केलेला आहे व तत् या शब्दाच्या उच्चारात्मक विनियोगाने ज्याचे फळ ब्रह्मस्वरूपी अर्पण केलेले आहे अशा रीतीने ज्या ब्रह्माला ब्रह्मत्व आलेले आहे ते कर्म खरोखर ब्रह्मरूप झाले खरे झाले तरी तेवढ्यानेच कार्यभाग होत नाही. कारण ते ब्रह्मरूप झालेले कर्म व तो कर्म करणारा करता असा तिथे दुजाभाव शिल्लक राहतो. म्हणून आशीपदाचं तत्व मसी मधल्या आशीपद राहिलं ना ते इथे सांगतात. आता तत्व मसी झालं पण तत्व आशी तत्व आशीपदाचं हे ब्रह्म कसं आहे असं लक्षात आलं पाहिजे.
तेच मी आहे, तेव्हा कर्म ब्रह्मार्पण. नाही ते अहंकार उरेली. तत्सत हे अनुग्रह सांगितलंय. हा, आणि हे वस्तुस्थिती दर्शवते. ब्रह्म असं आहे ओम आतापर्यंत. ओम तत् आहे ना, हे नामाचं सांगितलं अनुग्रहचा. आणि सत आहे ना फक्त प्रबोधन. प्रमाणे नाथ महाराजांचं तत्सदिती आहे ते पहिलं वस्तुवरी जिथे माझी हरी बोलिले ते. तुम्ही आता जे प्रतिपादन केलं त्या पुरावा नाथ महाराजांचा आहे. आता जी म्हणजे किती म्हणजे श्रेय कसं हा संप्रदाय आहे आपल्याला मिळालेला. म्हणून ते कर्म खरोखर ब्रह्मरूप झाले खरे, तरी पण तेवढ्यानेच कार्यभाग होत नाही. कारण ते ब्रह्मरूप झालेले कर्म व तो कर्म करणारा करता असा तिथे दुजाभाव भेद शिल्लक राहतो. त्याचे ब्रह्माचे ऐक्य होत नाही. म्हणून मीठ पाण्यात टाकले असता अंगाने विरून जाते, परंतु त्याचा खारटपणा जसा पाण्यापासून वेगळाच होत असतो, तसे कर्म जरी ब्रह्माकार झाले तरी असे समजणे म्हणजे करता वेगळा उरतो, तेच द्वैत वाचणे होते. आणि जसे 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 द्वैत उत्पन्न होते वाढते व तसे तसे संसार ध्येय अधिकच प्राप्त होत असते. हे देव स्वतः आपल्या तोंडाने बोलतात. इतकेच नव्हे तर वेदद्वाराही तसेच सांगतात. म्हणून जे ब्रह्म दुसरीपणाचे आहे पणाने आहे, या भ्रमामुळे परोक्ष वाटत असलेले ब्रह्म हे आत्मत्वाने अनुभवाला यावे, ही ऋण ही उणीव फेडण्याकरता म्हणजे सत्शब्दाच्या ज्ञानाने निरसन करण्याच्या उद्देशाने देवाने सत्शब्दाची योजना करून ठेवली. सत्शब्दाची योजना याच्याकरता केली, दुधाभाव राहायला नाही पाहिजे देवाचा ना आपल्या सुद्धा. तर ओंकार व तत्कार यांच्या विनियोगाने व उच्चाराने केलेले जे कर्म ते ब्रह्मस्वरूपच केलेले आहे. व ज्या कर्माची प्रशस्त कर्म इत्यादी शब्दांनी स्तुती केलेली आहे, त्या प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत्शब्दाचा विनियोग कसा करतात तो ऐकण्याजोगा आहे. तोच आहे तसं सांगतो आहे. तर या सत्शब्दाने असद्रूपी मिथ्यानाने म्हणजे अनात्म पदार्थांना आटून त्याचा निराश करून सत्तेचे म्हणजे अधिष्ठान ब्रह्माचे व्यंगरहित स्वरूप दृष्टीत दाखवले जाते. त्या सत्तेचे स्वरूप देशाने किंवा कालाने बदलणे वा भिन्न रूपात प्राप्त होणे जाणतच नाही. ती सत्ता आपण आपल्या ठिकाणी जशी तशी खंडित असते. तेही सांगितलं पंतप्रधानी सत्ता आहे. व्यक्ती म्हणून किती त्या पदावर येतात आणि जातात, पण सत्ता बदलते का? राष्ट्रपती पदावरती व्यक्ती येईल, ती गेली, सरकार वेगळे येतील, पण राष्ट्रपती पद जे आहे ते बदलणार आहे का? तसं आधी पदाचं विवरण आहे. म्हणजे मूळ ब्रह्मच आहे सगळं. ब्रह्म झालाय म्हणून हे करायचे. हे जेवढे म्हणून दर्शमान नामरूपात्मक जगत दिसत आहे तेवढे सर्वही असत असल्यामुळे ते सत्तेचे म्हणजे ब्रह्माचे रूप नाही असे जाणल्यावर ज्या सत्तेच्या स्वरूपाचा आश्रय लाभतो म्हणजे आत्मस्वरूपाची आत्मत्वाने प्राप्ती होते. म्हणजे असत्य खंडन करायचे, सत्य प्राप्ती नाही करायची. ते असं आहे. अज्ञान घालवायचे, ज्ञान नाही प्राप्त करायचा. केवढा मोठा शब्द. या सत्शब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूप झालेले जे प्रशस्त कर्म त्याचे ब्रह्माचे ऐक्य करून ऐक्य ज्ञानाने त्याला आपल्यासह सम म्हणजे अद्वैत स्वरूप पाहावे. नंतर ओंकार व तत्कार या दोन शब्दांनी जे कर्म ब्रह्मस्वरूप झाले असे त्याचे मी पूर्वीच वर्णन सांगितलेले आहे. मग या सत्शब्दाचा उपयोग काय असे म्हणशील तर कर्म ब्रह्मरूप झाले असाही संस्कार राहू नये. कर्म ब्रह्मरूप झाले किंवा मी ब्रह्मरूप झालो असं जे अज्ञान नाही म्हणणं. पहिलेच होता हे सांगण्याकरता सत्शब्दाचा विनियोग आहे. तुम्ही नवीन झाला नाही, पहिलेच होता, मग साधनाने ब्रह्म झाला. तो संस्कारही नाहीसा करून एकदम सामान्य सन्मात्र ब्रह्मच व्हावे असा सत्शब्दाचा विनियोग आहे. याप्रमाणे हा सत्शब्दाचा अंतरंग विनियोग समजा असे श्रीरंग म्हणाले. श्री ज्ञानेश म्हणतात, हे मी म्हणत नाही हो, मी नाही म्हणत हे. दोन शिल्लक नाही ठेवायचे. हा, दोन नाही शिल्लक आहे. आता हा एकपणा बरं का, आपलं जे ऐक्य आहे त्याच्यातला एकपणा हे ठिकाणी खूप मस्त पण आहे. अहो, एक म्हणलं तरी त्याशी सांगितलं ना, एक म्हणलं तरी द्वैत आहे. एक उच्चार नाही हे सुद्धा काय द्वैत आहे. त्याचे दोन उच्चारायची गरजच नाही. किंवा असे माझे मी नाही म्हणत, हिचं म्हणावं साळूंची मंजुळ बोलत असे वाणी, यालाच अद्वैत म्हणतात. कोण बोलतोय? तोच बोलतोय की त्यांनी स्पष्टपणे सांगितले मी नाही बोलत म्हणे. भगवानच बोलतात. याला भगवान वाच का म्हटलेले हा याच्यामध्ये श्रीकृष्ण वाच न म्हणतात, हिचं कारण समजतं. श्री भगवान वाच आहे ना गीतेमध्ये, श्रीकृष्ण वाच आहे गीतेमध्ये कुठे नाही. जरी परिपूर्ण श्री भगवानच होते, ते कृष्ण राहिलाच नव्हता त्यांच्या प्रकृती रूपाने, तरी पण त्या ठिकाणी व्यासांनी जाणीवपूर्वक श्री भगवान वाच म्हणलेले आहे. हे याच करतात या ऐक्य पाहत. किंवा असे माझे म्हणणे आहे असे मीच म्हणतो, देव म्हणत नाही असे जर मी म्हटले असते तर श्रीरंगाहून मी वेगळा आहे असे होऊन
त्याच्या स्वरूपामध्ये द्वैतभाव उत्पन्न केल्याचा दोष घडला असता हा शून्यपणा होय. म्हणून मी जे बोलत आहे ते सर्व माझे नसून देवाचेच बोलणे आहे असे सांगणे. बाप रखुमादेव गुरुजी वेचा जेव्हा, बाप रखुमादेव गुरुजी वेचा जेव्हा, काही केल्या वेगळा नोहे माये, काही केल्या वेगळा नोहे माये, किती होशी कवाल माझ वेळा, किती होशी कवाल माझ वेळा. आपण आणि आपल्या अंतःकरणातला जिव्हाळा हा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत का? नाही. म्हणून मी जे बोलत आहे ते सर्व माझे नसून देवाचेच बोलणे आहे. आपण आणि आपल्या अंतःकरणातला जिव्हाळा जसा वेगळा करता येत नाही तसा आता बाप रखुमादेवर विठ्ठल जो आहे त्याच्याशी मी एवढा एक झालेलो आहे. ते दोन वेगळे करूच तुम्ही शकणार नाही. आता सत्शब्द हा दुसऱ्या आणखी एका तऱ्हेने सात्विक कर्मावर उपकार करतो तो ऐक. तर सत्कर्मी यथाविधी व आपापला अधिकारानुरूप उत्तम प्रकारे चालली असली तरी पण ती एखाद्या अंगाने जेव्हा उन्हावतात म्हणजे कमी पडतात. शरीराचा एखादा अवयव जरी कमी असला म्हणजे जसे सर्व शरीराचे व्यापार थांबतात किंवा रथाचा एखादा चाक वगैरे भाग कमी झाल्यावर त्या रथाची गती जशी थांबते तसे कर्म सत म्हणजे उत्तम खरे, परंतु ज्या वेळेला एखाद्या गुणाच्या अभावी ते सत्कर्मच असत्पणाला धारण करते गुणाच्या अभावी, तेव्हा ओंकार व सत्कार यांच्या उत्तम प्रकारच्या साह्याने युक्त झालेला सत्शब्द हा त्या व्यंग कर्माचा जीर्णोद्धार करतो. म्हणजे वस्तुस्थिती जशी आहे तशी डोक्यातून जात नाही. साधन केलं नाही घडलं समजा कदाचित गुणामुळे नाही घडलं काय त्याला ती म्हणायची गरज आहे की मी ब्रह्म मी आहे सारखं म्हणत राहिला पण कधीतरी कुठे आला भविष्यात नाही म्हणता आलं तरी पण त्याला काही फरक पडत. नाम स्मरण याचाच अर्थ असा आहे जप नाम जप वेगळं आणि नाम स्मरण म्हणजे काय? स्मरण म्हणजे आठवण. कधी विसरलो आपण देवाच्या सत्तेची आठवण सतत आपल्याला आहे. बोध दिल्यानंतर सततच असते. जप करणं वेगळं आणि आठवण म्हणून नामस्मरण शब्द वापरलेला आहे. तेव्हा ओंकार व सत्कार यांच्या उत्तम प्रकारच्या साह्याने युक्त झालेला सत्शब्द हा त्या व्यंग कर्माचा जीर्णोद्धार करतो. हा आपल्या सत्पणाच्या तेजाची बळाने ते कर्माचे असत्पण व्यंग नाहीसे करतो व त्या कर्मात सत्पणाच्या व्यवहाराच्या येथेला आणतो. दिव्य औषधी मिळाली तर ती जशी रोग्याला बरे करते किंवा एखाद्या धैर्य खचलेल्या मनुष्याला साह्य मिळाल्यावर तशी त्या पूर्ण धैर्यात्मक दुप्पट शक्ती येते तशी सत हा शब्द व्यंग झालेल्या कर्माला तसा त्याचा न्यूनपणा नाहीसा करून पूर्ण करणार आहे असे समज. अथवा काही अनवधानाने कर्म आपली मर्यादा सोडून जर निश्चित मार्गाला पडले एखाद्या वाटेने चालणारा सदा चालणारा मनुष्य आहे तोही ती वाट चुकतो. परीक्षकाचीच पदरी नजर चुकणे खोट्या भ्रमाने अखेर खोटे पडते. तर अध्यात्मात्मक व्यवहारामध्ये काय काय घडत नाही काही घडू शकतं. म्हणून तशी कर्माची अविचाराने व प्रमादाने मर्यादा सुटते व त्याला जेव्हा निश्चित कर्माचे वाईट हे नाव येऊ पाहत असते तेव्हा ओम व तत् या दोहोंपेक्षा प्रौढ असा जो सत्शब्द आहे त्याची योजना केली असता हा त्या कर्माला चांगलेपणा किंवा सत्कर्मत्व आणतो. उन्हेपणा राहिला तर शक्यतो उन्हेपणा राहत नाही नामदाराच्या त्याच्यामध्ये कर्मामध्ये राहतच नाही पण थोडाफार राहिला तर लोखंडाला जसे पहा उदाहरण आलं परिसाचे घर्षण लोखंड रागावलं कोणावर परिसावर काय झालं रागावलं म्हणलं याचे दोन तुकडेच करतो. आज ते तुकडे करायच्या निमित्ताने गेलं तरी सोनं होईल कराय तुकडे करायचे परिस तो कसला बघा परिसाचे घर्षण. पुन्हा ओढ्याला जशी गंगेची भेट अथवा नेलेल्या मनुष्याला जशी अमृताची वृष्टी तसा हे विरेचा असत कर्माला सत या शब्दाचा प्रयोग विनियोग होय हे असो या सतनामाचा महिमा तसा आहे. असे उपयुक्त सत शब्दाची ब्रह्मनामाच्या विनियोगाचे वर्म जाणून घेऊन जेव्हा तू त्या ब्रह्मनामाचा विचार करशील तेव्हा नामच तत्वतः केवळ ब्रह्म आहे असे तुला समजेल. काय हे भावना धरून नाम स्मरण करायचं हे पहिल्याच आठात सांगितलं आपल्याला. काय सांगितलं त्यांनी अनुग्रह देताना तुम्ही ध्यानाच्या म्हणजे तुम्हाला दिलेलं नाम देव आणि तुम्ही पावणे वेगळे नाही हा ज्ञानेश्वरीतला विचार महात्म्यांना कळतो. महात्म्यांनी सांगितला अशा भावनेने तुम्ही चिंतन करा मग बरोबर जमल. तर तुम्ही तिन्ही वेगळे समजून चिंतन करता म्हणून मेळ बसत नाही. हे तुम्ही ही त्रिपुटी सांगणं आहे. विचार करशील तेव्हा नामच तत्वतः केवळ ब्रह्म आहे असे तुला समजेल. ते अक्षर नाही शब्द नाही येते
तेच ब्रह्म आहे. एका ठिकाणी तुका म्हणे ज्ञान तोची नारायण, त्यालाच नाम हे पहा, ते 5-6 शब्द वापरायचे, ते वाक्य सांगतो आणि पुढे जातो. देवाचं नाम ज्ञान म्हणतात काही त्याला, देवाच्या संबंधाने ज्ञान म्हणलं तरी ज्ञान. त्याच्यानंतर ब्रह्म, आत्मा, ईश्वर, जग, संत आणि पाहुणे तुम्ही, हा शब्द आज लय महत्वाचा आहे का. बाकी सगळं पडतंय सगळ्या दुनियाला, पण पाहुणे तुम्ही हे वेगळं नाही. संपला विषय. सगळ्याचं मजेदार, पाहुणे तुम्ही हे वेगळं नाही. हे पहा, ओम तत्सत ही अक्षरे त्याचा उच्चारपूर्वक विनियोग मुमुक्षुला त्या ठिकाणी मिळतात की ज्याच्याकडून ब्रह्माकडून हे दृश्य रूप संपूर्ण अनात्म पदार्थ प्रकाशले जातात. ते परब्रह्म निर्धर्म शुद्ध स्वच्छ असून तो परिच्छिन्न आहे. तथापि ओम तत्सत हे त्याचे अंतरंग वाणी त्याला दर्शक व्यक्त करून जाणवणारे नाम आहे. परंतु आकाशाला जसा एकमेव आकाशाचाच आश्रय आहे, तसा ओम तत्सत या अक्षरांना नामाला ब्रह्माचाच आश्रय आहे. कारण नाम नामीचा अभेद आहे. नाम आणि नाम तरी वेगळं, नाव वेगळं आणि नाम वेगळं. इथं नावालाच म्हणून तर अनुभव काय येत नाही. ठीक आहे, जरा वादाचा विषय नाही, आपण कशाला कोणाला काय म्हणायचं ते म्हणून. पण पाण्याला सल्फ्युरिक ऍसिड म्हटलेलं चालेल का हो? त्या सल्फ्युरिक ऍसिडची लक्षणं नको का निर्माण व्हायला? मग तसं जे नाव आहे ते नाम आपलं काम करणाऱ्या. दुसरी एक गोष्ट एका ठिकाणी ज्ञानेश्वरीत अशी आलेली आहे, त्याला वस्तू सामर्थ्य शक्ती असा शब्द माऊलींनी वापरला. अग्नीच्या ठिकाणी वस्तू सामर्थ्य शक्ती आहे, ती आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही. अग्नी वस्तू सामर्थ्य शक्ती आहे ना, तसं नाम आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही. जर नाम असेल तर तुम्ही आपण कसे याचा नावाचा विषय नाही. म्हणजे नाम नामी एवढा अभेद आहे. नामच ब्रह्म आहे आणि ते भेद समजून नाव वेगळं. मग येऊन गेली उपजल्या बाळकाशी नाव नाही त्यापाशी, तो ठेविले नावेशी होते तो ठेवी, असा भाग आहे. मग राम आणि कृष्ण ही नावं ठेवली तुमच्या आपल्या आई वडिलांनी जशी आपल्या देहाला ठेवली. त्यांच्याबद्दल एक आपलं वाईट होत नाही, कोणी त्याचा वेगळाच अर्थ करण्याचं कारण नाही, त्याच्यावर टीका करतो असं समजण्याचं कारण नाही. आजोबांनी जमीन घेऊन ठेवले तर त्यांचा फोटो आमच्या घरामध्ये आहे, त्यांची आम्ही पूजा करतो. रामकृष्णांचे फोटो आमच्या घरात आहे, त्यांची आम्ही पूजा करतो. त्यांच्याबद्दल हे असण्याचं कारण काय? पण मार्गावर आवरण येते, त्याच्याकरता त्यांनी ते आवरण येऊ नये म्हणून तर बसलो की नाही. काय पवित्र परित्राणाय साधुनाम, ते दोनच ध्यानात आहेत जगाचा. विनाशायचं दुष्कृतम, त्याच्यापेक्षा तिसरं नाही देणार. धर्म संस्थापनार्थ आहे. त्याच्याकरता असे असणारे सर्वज्ञ असणारे जे अवतार यांनी आपण मार्ग त्यांच्या मागे अनुसरावा म्हणून काय केले त्यांनी गुरु केले. त्यांना गरज होती का? पण हा मार्ग मोडू नये, मार्ग लावून गेले आधी. त्याच्याकरता पूर्ण ब्रह्मराम वशिष्ठाचरण कृष्णे सांदेपणी गुरु केला हे तुकोबारायांनी म्हटलंय. काय विचार करा ना, काही गरज होती त्यांना? 65 दिवसात चरित्रात वाचण्यात भाग आलेला आहे माझ्या. जेवढ्या विद्या 14 विद्या जेवढ्या संपूर्ण जगात नाही अशी एकही विद्या सोडून सगळ्यातल्या सगळ्या अध्यात्म विद्येसहित केवळ 65 दिवसामध्ये सांदीपनीच्या आश्रमामध्ये ज्यांनी ग्रहण केल्यात भगवान श्रीकृष्णांनी, किती सर्वज्ञ होते. तर त्यांना काय गरज होती? विद्येचे उद्गात आहेत, त्यांच्यापासूनच सगळ्या विद्या निर्माण आहे. तरी पण तुम्ही आपण आणि इथं आमचं चाललंय माझ्या विठोबाचा काही प्रेम होता गलत अर्थ करून आम्हाला काही गुरु करायची गरज नाही, आमचा विठोबाच गुरु. मी म्हणलं नामदेवाला समजला असतं तुझ्या आधी तर बरं झालं असतं, नाही का? नामदेवाला समजला असतं तुझ्या आधी तर बरं झालं असतं. चला पुढे. ओम तत्सत हे त्याचे अंतरंग आणि त्या दर्शक व्यक्त, कारण नाम नामीचा अभेद आहे. नावाचा विषय नाही सांगितला, नाम आणि नामी यांचा अभेद आहे. आकाशातच उदय पावलेल्या सूर्याला सूर्यच प्रकाशितो, त्याप्रमाणे ओम तत्सत या नामाचा उच्चार ब्रह्माचा आत्मत्वाने बोध करून ब्रह्मच करते. आत्मत्वाने बोध करून तुम्हाला ते नाम काय करतं? ब्रह्मच करतं. म्हणून हे त्रिअक्षरी नाम हे नाव नसून शब्द वापरला. आता नाम नसून असं काय नाही वापरला शब्द, वर नाम म्हणलं आणि इथे स्पष्टपणे म्हटलं मराठीमध्ये त्रिअक्षरी नाम. पण 2 शब्द वापरले. हे त्रिअक्षरी नाम हे नाव नसून काय म्हणतं? आता काय एक वाक्य बाद झालं ना सगळं समजून घेणाराला, समजूनच घ्यायचं असेल तर. आणि चर्चा करणारा आठची ज्ञानेश्वरी जरी सांगितली तरी रातभर वाचली गीता आणि रामाची कोण होती? सीता. गीतेच नाहीये सीता रामायणातली. इथे पहा, इथे स्पष्ट शब्दात पुन्हा वाचतो. म्हणून हे त्रिअक्षरी नाम हे नाव नसून, आता नाव घेणं चाललंय का नाम घेणं चाललंय? नाव घेणं चाललंय.
याला संप्रदाय नाही त्यांना. हे त्रिअक्षरी नाम हे नाम हे नाव नसून केवळ ब्रह्मच आहे असे समज. आणि एवढ्याच करता जे जे कर्म तू करशील आणि त्या कर्मामध्ये आरंभिक काही व्यंग उत्पन्न हो किंवा ती पूर्ण हो किंवा ती आरंभूनही अपूर्ण राहोत, आहे ना का अपूर्ण, मग ती कर्मी यज्ञ असो, दाने, कठीण गहन तपे यापैकी कोणतीही असो, पण परिसाच्या कसोटीवर घासून स्पर्शाने झालेल्या सोन्याच्या कसोटीमध्ये उत्तम किंवा हिंकस सोने याची भाषा सुद्धा नसते. त्याप्रमाणे केलेली कर्मे उपयुक्त रीतीने ब्रह्मार्पण केली असता ब्रह्मरूपच होतात. आणि ज्याप्रमाणे समुद्रामध्ये लहान मोठ्या नद्या वेगळेपणाने निवडता येत नाहीत, त्याप्रमाणे ओम तत्सत या ब्रह्मनामाच्या विनियोगाने ब्रह्मार्पणार्थात ब्रह्मरूप झालेल्या त्या कर्माच्या ठिकाणी पूर्णापूर्ण म्हणजे उत्तम सांग कर्मे किंवा निश्चित कर्मे असं काही भेद उरत नाही असे समज. हे ज्ञानवंत अर्जुना, म्हणजे जोपर्यंत तुमचा तो प्रवाह गंगेला मिळत नाही तोपर्यंत, गंगेला मिळाल्यानंतर आता निवडून दाखवा बरं नदी, किंवा गंगा समुद्राला मिळाली आता निवडून दाखवा बरं याच्यामध्ये ही गंगा हे यमुनेचं पाणी, जाऊ द्या पास सगळीकडे जलमयच पृथ्वी झाली, आता समुद्र निवडून दाखवा बरं. हा अरबी समुद्र, हा हिंदी महासागर, हा बंगालचा सागर, किती केवढं हे साधन सामान्य आहे प्राप्त झाले. हे ज्ञानवंत अर्जुना, याप्रमाणे ब्रह्मनामाच्या शक्तीचा विचार तुला दृष्टांतपूर्वक उघड करून सांगितला. आणि हे विरा ब्रह्मनामाच्या एक एक अक्षराची निरनिराळी व्यवस्था योजना कर्मात कुठे आणि कशी करावी हे तुला चांगल्या रीतीने मी सांगितले. याप्रमाणे असे हे ब्रह्मनाम चांगल्या थोरवीने संपन्न आहे. हे मर्मत्म राजा अर्जुना, तू हे ब्रह्मनाम जाणलेस काय? प्रश्न विचारला. तू हे नाम जाणलेस काय? तर यापुढे नेहमी याच नामावर तुझी श्रद्धा विस्तारलेली असू दे, कारण या नामाच्या उचित विनियोगाने झालेले कर्म जन्म मरणात्मक बंधाला उरू देत नाही. जन्म मरण संपवायला केवळ एकमेव साधन, दुसरं कोणतेही साधन नाही, केवळ हेच नाम आणि एकच. नाम घेता उठा उठी होय संसाराची. हो, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. ज्या कर्मामध्ये या शब्दांचा उत्तम आणि सद्विनियोगासह प्रयोग अनुष्ठिला जातो, तिथे ते कर्म पूर्ण सांगवेदाच्या मनोगतानुरूप अनुष्ठान केले असे होईल. जरी अपूर्ण राहिलं तुमचं कर्म, एखादं करायला घेतलं नाही का, पूर्णत्वाला गेलेला असतो, अपूर्णही जरी राहिलं तरी पूर्ण होईल. तेवढे या नामाचं महत्त्व आहे. नाहीतर हा नाम मार्ग सोडून नामावरील श्रद्धा नाहीशी करून आणि दुराग्रहाचे बल वाढवून मग कोट्यवधी अश्वमेध जरी केले, हे नाम नाही मिळालेलं, हे नाम मिळेल दुराग्रह करतात. दुराग्रह म्हणजे नाही हे असंच आहे हो, हे काही बी सांगतील उठाप अशी म्हणते, म्हणजे आता हे पहा, तर असं दुराग्रह याला म्हणतात. दुराग्रहाचं बल वाढवून मग हे जर समजून न घेता, नाम समजून न घेता, मग आता पुढे यादीच दिली, मग काय काय केलं तरी व्यर्थ. मग कोट्यवधी अश्वमेध यज्ञ केले, किती, एक नाही कोट्यवधी, सर्व पृथ्वी रत्नांनी भरून दान दिली, एक अथवा एका अंगुष्ठावर उभे राहून सहस्रावधी वर्षे तपश्चर्या केली. लय भारी मानतो ना आपण यांना, असं कोणी करणार असल्यावरती अरे बाप रे कुठवर लाईन लागल त्याच्या दर्शनाला. पण मूर्खपणाला कळत आहे तो माऊली म्हणतात. 1000 वर्ष उभा राहिला नाही, 2 तास उभा राहिला तरी लोक जास्त येते. नाही आजकाल आता पहा, खेळाड तुमचे आपले डोळे उघडलेत म्हणून 2 पायावर राहून कीर्तन करण्याला महत्व नाही, एका पायावाल्या जेवढे त्याशीच सांगितलं ते. मी त्याशीच म्हणलो आपण एखादा पाय कापून द्यावं, आपल्याला काय काम व्हायचंच नाही का, नाही तर घेतला असता. आपल्याला काय एवढा जर स्टंट करतो तो वापरात आणता येणार नाही का, आपल्याला कळतोय स्टंट. पण रात्रीचं कीर्तन ज्या ठिकाणी आहे आणि इथं पारशीवाडीमध्ये सकाळी कीर्तन नाव घेऊन मी बोलवलं, आता तुम्हाला कळलंच असेल, कारण पुरावा आहे आपल्याकडे. त्यामुळं काय त्याची कारण नाही, पण वृत्ती पहा ना कशी, तुमच्या आपल्या वृत्तीवरचं आवरण जावं याच्याकरता सांगतोय. कुठंतरी बिडला असं कुणी एखादं तर बिडू नाही म्हणून, बाकी त्याची घेणं देणं नाही आलं आपलं कोणाला, काय घेणं देणे आपल्याला कोणाच्यावर हे करायचे, तसं समजलंय नाही. मग कार्यकर्त्यांनी ज्या वेळेला विचारणा केली त्यांच्याकडे जाऊन परत आपल्याला सांगत होते कार्यकर्ते, म्हणजे बाबा असं झालं, असं विचारायला गेलं त्यांना, तर त्यांनी असं सांगितलं. म्हणलं आता सांगितलं तर मग द्यायचं ना, बोलवायचं त्यांना, त्याच्यात काय एवढं नाही. मग आम्ही त्यांना सांगितलं समजून किंवा जवळच्या इथे येतायचं, मी कुठेतरी उपनगरात होतं, तर असं काही करू नका, समजून घ्या. त्यांनी सांगितलं काय माझ्या पोटाकरता करतोय का, आमच्या अपंगांची संस्था आहे. आता हे काय मोठं करायला काय मोठं अवघड आहे का, हे तर इथे तर सगळं दडलंय गुपित. एखादी संस्था काढायची कोणत्या नावाने की बस काम झालं, बोट दाखवायला तिकडं नाही, आपण लई दिसतो, 1 रुपया घेत नाही आपण.
तुम्ही हे तर जाऊ द्या, तुम्ही तो एका याच्यावर असं मुलाखती लागायचा, तो कोणता चॅनल, त्यावर तो मुरारी बापूंची मुलाखत पाहिली होती, कोणता इंडिया टुडे का काय, कोणता आता मला नाव नाही आठवत, पण त्याच्यामध्ये त्यांनी त्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं त्या प्रश्न वार्ताहराने. म्हणे तुमचा रामायण किंवा भागवत जर ठेवायचं झालं तर सामान्य लोकांची तक्रार आहे, आम्हाला परवडत नाही, खूप खर्च असतो. तेव्हा त्यांनी सांगितलं, देखो मैं भागवत का स्मरण करके और शपथ लेके कहता हूँ कि नहीं रहा ये मुरारी बापू 1 रुपया भी नहीं लेकर खाता था और कभी लिया नहीं जिंदगी. शपथ घेऊन सांगितलं. काय सांगितलं? शपथ हा, हे तुम्ही पुढे केल्यामुळे शपथ घेऊन सांगतो कि मी ये मुरारी बापू 1 रुपया भी कथा का नहीं लेता है, अगर लेता होगा तो नरक में जाएगा. सत्य. तेव्हा वार्ताहर काही कमी नव्हता, त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, नहीं हे ठीक है 15-15, 20-20 लाख रुपए खर्च नहीं, डेकोरेशन है, वो तो हमारा मंडल है ना, हमारा कमिटी है ना, मंडल है ना, वो नियोजन करता है, मैं नहीं लेता कुछ. काय रुपयाची तरी काय गरज आहे का? काय गरज आहे? मंडळाने गाडी घेऊन दिली असेल जगातल्या 1 नंबरची, यांनी काही बाबा काय हा युक्तिवाद झाला, हा युक्तिवाद झाला. हा युक्तिवाद नाही झाला तर काय झालं, त्यांनी पुढचा पर्दाफाश केला त्यांनी. वार्ताहर असे पाहिजेत वार्ताहर आपल्याकडे, आपल्याकडेच आहेत वार्ताहर तशी, बाकी अजून कुठं नाही ते. आता हे झालेलंच सांगतोय ना मी, ते कोण ऑब्जेक्शन घेणार आहे? सांगा ना, उत्तर देताना सुद्धा हे किती युक्तीने देतात, विचारणारा पुन्हा प्रश्न असतो. हा 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 असं ना, तो कोण करत असतो तो भाग, तो राजकीय भाग झाला. पण इथे एक आध्यात्मिक स्तरावरती मुलाखत घेतली गेली आणि त्याच्यामधलं उत्तर सुद्धा राजकारण्यांना सुद्धा सुचणार नाही असे, म्हणजे हे त्याची काही धारितले उत्तर द्याल नाही का, बघितलं ना, त्यांची संपत्ती जास्त आहे ना, प्रश्नच नाही. हो हो, उलटा आमच्या महाराज मंडळींचं इन्कम टॅक्सची चौकशी केली पाहिजे, बरं नाही झालं. खरंच खरंच जाऊ द्या. देशाच्या कर्जाबद्दलचा विचार ज्यांनी मांडला की जे ब्लॅक त्या ठिकाणी स्टेट बँकेतले पैसे इकडे आणून मग देशाची सुबत्ता करायचा विचार जो काही मांडला ना, अरे ते केव्हा आणूनही देणार नाही, त्याला वेगळा काळजा काढतील काय ते त्याच्यातले तज्ञच आहे, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. त्याच्यापेक्षा मी म्हणेल, आपल्या जेवढी मंदिरं आहेत ना, मंदिरं भारत देशामधले, एकाच मंदिरातली तपासणी केली, लिगडी आहे बरं का, ते काही कडून लुटलेलं नाहीये घर. ते पद्मनाभ मंदिर, विष्णू शेषशाही भगवानावरती ते मंदिर आहे, ती पूर्ण सोन्याचे, इथून इथपर्यंत तर झोपलेले महाविष्णूचं, आणि ती मूर्ती बी खूपच सुंदर आहे. तर त्या पद्मनाभ मंदिराची संपत्ती मोजण्यात आली तर त्या ठिकाणी अब्जावधी रुपये मोजले गेले, तरी सुद्धा अजून काही खोल्या तशाच बंदिस्त पडलेल्या आहेत. हे भक्तांनी दिलेलं दान आहे, लिगली आहे, त्याचा इन्कम टॅक्स आहे सगळ्यात. अशा किती मंदिर आहेत, किती मंदिर आहेत तुम्हाला अजून कल्पना नाही. पूर्ण अमृतसरचं मंदिर पूर्ण सोन्याचं आहे, ते काही साधनी पूर्ण मंदिर सोन्याचं. ते त्याचा एरिया याच्या जवळजवळ आपण असं समजू का 10 पट, या मंदिराच्या एरियाच्या 10 पट. मग ही संपत्ती आपण सर्व मंडळींनी, यांना जर संतत्व कळलं असेल, देशाची खरोखर हे जनतेची किंवा असेल, तर परमार्थिक लोकांनी जे ठरवायचं ना की इथलं जे उत्पन्न आहे तसं ते उत्पन्न समाजकार्याला चालतंय, हे बी विसरून चालणार नाही. मोठे सामाजिक उपक्रम राबवले जातात, मोठमोठ्या ट्रस्टींना करोडो रुपयाचं दान दिले जाते, भले काही का असे ना, काही असो नाही, काहीच नाही, करोडो रुपये दिले जातात. मोठमोठ्या जे काही दुबळे आहेत त्यांना त्या ठिकाणी ऑपरेशनला दिले जातात. ते काही पैसे असे 2 नंबरचे नाही, 2 नंबरचा विनियोगही नाही त्याला. पण मी असं म्हणेन की त्यांची तशी अशी अपेक्षा करण्यापेक्षा ह्याचीच जर उपयोग या ठिकाणी सबसिडी देत नाही सरकार, ह्या पद्धतीने एखादी योजना राबवायची, सगळ्यांची मिळून एक ट्रस्ट बनवायचं सगळ्या मंदिराचं. काय बिघडलं? आता ते दागिने तिथेच पडून असतात, बरोबर, जे दिलेले दागिने ते वर्षानुवर्ष कशा करता होते पडून द्यायचे. जर त्याचा विनियोग झाला तर बी पेरल्यासारखा, तर बिघडेल काय समाजामध्ये? काय बिघडेल? विनियोग झाला तर काय बिघडेल? व्हायला पाहिजे. नामनामीचा अभेद आहे. आकाशात उदय पावलेला सूर्याला सूर्यच प्रकाशतो, त्याप्रमाणे ओम तत्सत या नामाचा उच्चार ब्रह्माचा आत्मत्वाने बोध करून ब्रह्मच करते. म्हणून हे त्रिअक्षरी नाम हे नाव नसून केवळ ब्रह्मच आहे असे समज, आणि एवढ्याच करता जे जे कर्म तू करशील आणि त्या कर्मामध्ये आरंभीच काही व्यंग उत्पन्न हो किंवा ती पूर्ण होत किंवा ती आरंभूनही अपूर्ण राहोत, मग ती कर्मे यज्ञ असो. पुढे आलं नामाचा एका अंगुष्ठावर उभं राहिलो
हजार वर्ष. हा, बरोबर. 28 नंबरचा श्लोक. नाही, बरोबर. हा, 2-3 ओळी. 28 नंबरचा श्लोक चालू झाला आता. आपण तिथेच फिरत बस. तसंच होईल ना. मंदिराला चक्र मारे. मध्ये पण म्हणला विषय आला काही की तसं होऊ शकतं. ते तेवढ्या करता घेतला पण तो खाली ठेवला गेला. हा, बरोबर. नाही तर हा नामार्थ सोडून नामावरील श्रद्धा नाहीशी करून आणि दुराग्रहाचे बल वाढवून मग कोट्यवधी अश्वमेघ यज्ञ केले, सर्व पृथ्वी रत्नांनी भरून दान दिली, अथवा एका अंगुष्ठावर उभे राहून सहस्रावधी वर्ष तपश्चर्या केली आणि परोपकारार्थ जलाशय तलाव म्हणून जरी गोड्या पाण्याचा नवा समुद्र तयार केला तरी फार काय सांगावे, हे सर्व व्यर्थच होय. जसा खडकावर पाऊस पडावा किंवा भस्मात राखीत आवची देऊन होम करावा अथवा सावलीला आलिंगन द्यावे किंवा अर्जुना आकाशाला सापटीने मारावे, त्याप्रमाणे हे सर्व समारंभ कर्मानुष्ठानाने फुकट जातात. ज्ञानमार्गच पाहिजे, कर्मानुष्ठानाने नाही जमायचं. घाण्यामध्ये जर गोटे घालून गाळले, आता म्हणलं जातं प्रयत्न वाळूचे रगडीला थोडं तेल गाळत असतं काय दगडातून, म्हणजे त्याच्यावरून फक्त काय बोध घ्यायचा प्रयत्न एवढाच बोध घ्यायचा. घाण्यात जर गोटे घातले गाळले तर त्यापासून तेल अथवा पेंड यापैकी काहीच प्राप्त होत नाही. तसे स्वतः दारिद्र्य तेवढेच राहते, तसेच कर्मानुष्ठानाची खटपट व्यर्थ होईल. कर्मधर्मनवती सांग उन्हे अंगे स्वतन, तुकाराम महाराज म्हणतात. कर्मकांडाच्या नादीच लागू नका. इंद्राला मारणारा पुत्र प्राप्त व्हावा असा मंत्र संस्कृत मधून म्हणायच्या ऐवजी इंद्राकडून मारला जाणारा पुत्र नुसता रसवती त्याची चूक झाली आणि तो त्या ठिकाणी आला आणि उलट झालं सगळं. या अपेक्षित होतं, खर्च करून बी सगळा यज्ञ उलटा झाला आणि यांचाच नाच करणारा असा ठरला. म्हणून या कर्मधर्माच्या कटकटीत पडू नका. पदरात बांधून घेतलेली खापरखुंटी या देशामध्ये अथवा दुसऱ्या देशात गेली तरी ती जशी ती द्रव्याच्या ऐवजी पैसा म्हणून न चालण्यामुळे उपाशी मारते, तसे श्रद्धाविरहित केलेल्या सर्व कर्माच्या आचरणापासून ऐहिक भोग म्हणजे भोग्य सुख मिळत नाही, तर मग तिथे परलोकाच्या भोग्य सुखाची आशा कशाला करावी. तिथंच नाही मिळायचं तर परलोकातलं सुखतलं. म्हणून ब्रह्मनामावर तुमची जी श्रद्धा आहे ती सोडून दुसरीकडे जाऊन देऊ नका. केवढं निक्षून सांगितलं, जाऊन देऊ नका दुसऱ्या साधनाकडे. म्हणून ब्रह्मनामावरील किंवा तत्सदृश्य नाही ना आपल्याला वाचायचं नाही. मी थांबलो, तुम्ही नसते म्हणले तरी वाचलं नसतं. तुम्हाला सांगा कधी कधी मग आता तेच पुराव्याचा आधार घेऊन तर मग वाद कशामुळे हे तिथं लिहिलं ना एखादं ते नाव अच्छा अभंग आहेत ना, असं असं म्हणा तसं म्हणा, त्याच्यामुळेच तो दोन प्रवाह आहेत ना, नामाचा एक आणि नावाचा एक. हरी हरी तुम्ही म्हणाले सगळं आता हे काय म्हणलं विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हे सगळं म्हणत असताना याच्या मागचा उद्देश काय आहे आपल्याला कळलेला आहे. काय आहे तो उद्देश काय आहे. चला काही न करण्यापेक्षा काहीतरी करा. खिचडी बालवाडी म्हणजे ठीक आहे, पहिली दुसरी चौथीपर्यंत. आता पुढच्या वर्गाला चालू केली जणू नाही का, किती मला वाटतं केली काय पुढच्या वर्गात. हे सुधारणेची लक्षणं नाही किंवा अन्न सुरक्षा ही नाही, सुधारणेचं लक्षण नाही. आधी का चित्तावर पडल्यास कशाला कामं करतील, ही सुधारण्याची लक्षण आहे. सुधारण्याची लक्षण आहे ते सांगा ना. मला 2 टाइम जर पद्धतशीर खाणं मिळत असेल तर कोण कशाला काम करेल. नाही बरोबर बोलू नाही, पण बोलण्याची वेळ आहे ती महाराज माफ करा. हा आपला कधीच विषय नसतो, पण कसा येतो काय माहिती. कधी कधी काळाच्या ओघात काही गोष्ट अशी झाली. मी बी त्याच्यातला एक घटक आहे, आपण सगळेच घटक आहोत त्याच्यातला. चूक बरोबर मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि चांगले त्याला चांगले म्हणायचं. चांगले त्याचा सत्य चांगला विषय कुणीही घ्यायचा ना. म्हणून ते जे योजना काढली काही इथून पुढे तुमच्या बँकेमध्ये तुमचे मुलांची काही कोणत्याही प्रकारची सबसिडी तिथे जमा होईल, याचाच अर्थ एका ठराविक वर्गाला तो लाभ व्हावा. याला आम्ही चांगलं म्हणतो ना, चांगलं म्हणतो. पण जे वाईट आहे त्याला वाईट नाही म्हणायचं का. ब्रह्मदेवाच्या याला म्हणतो, बाकी हे तर सोडा. अधिकार आहे तो, यालाच अधिकारी हे नाव आहे, त्याच्याला अधिकारी हे नाव आहे. कशाच्या मला जोरावर बोलतोय याला माझा अहंकार समजत त्याला ऐकणार आहे तर मग मात्र चुकलो. मग माऊली जसे म्हणले का कोण बोलतोय मी नाही बोलत आहे, तर मी बी म्हणतोय मी नाही बोलत आहे. खोटं काही सांगत मी त्या भावावर आहे. हे एरविनी व्यवहारामध्ये कदाचित असं बोललं जाणार, तिथं कदाचित निधी असेल काहीतरी येईल मध्ये प्रतिबंध कसं बोलू. पण इथे नाही, इथे त्या भावावर आरोप आहे. म्हणजे कोण बोलतोय, जो त्याच्याशी तादात नाही पाहून तोच बोलतो, मी नाही बोलतो. म्हणून ब्रह्मनामावरील किंवा तत्सदृश्य
चला ब्रह्मनामावरील श्रद्धा सोडून ब्रह्मार्पण न करता जो कर्म खटाटोप करावयाचा तो राहू दे, त्यात काही अर्थ नाही. तो इह परलोकी केवळ सिंहच होय. असे पातकरूपी हत्तीचा नाश करणारा सिंह, त्रितापरूप अंधकाराचा नाश करणारा सूर्य, जो लक्ष्मीपती व सर्व वीरामध्ये श्रेष्ठ, असे जे श्रीकृष्ण परमात्मा ते बोलले. जसा पौर्णिमेच्या चांदण्याने चंद्र हरपला तद्रूपतेने झाकला जातो, तसा तेव्हा तो अर्जुन स्वात्मानंदामध्ये एकदम निमग्न आणि तद्रूप झाला. अहो संग्राम हाच कोणी केवळ वाणी असून बाणांची टोके हीच कोणी त्याची मापे रोज ती घालून तद्वारा तो जीवितासह जणू काय मापच घेतो आहे. अशा दुर्गट कठोर प्रसंगी अर्जुन आत्मानंदाच्या भरात पूर्णपणे कसा निमग्न झाला ते पहा. म्हणून आज याच्याप्रमाणे दुसऱ्या कोणाच्याही ठिकाणी असा भाग्याचा उदय झालेला दिसत नाही. संजय म्हणतो, हे कौरवेश्वरा धृतराष्ट्रा, अर्जुन हा शत्रू पक्षाचा आहे खरा, तरी पण त्या शत्रूचे अर्जुनाचे या गुणाला पाहूनही मोठा संतोष होत आहे. शत्रू ते चांगला असेल तर शत्रूचे बी चांगलंच म्हणावं, आणि सुखत असेल तर फार कोणी जरी असला, आपला मित्र जरी असला, पुत्र जरी असला, किती जवळचा पत्नी जरी असली तरी सुखच मानावं. एवढेच नव्हे तर यावेळी आमच्या सुखप्राप्तीला अर्जुन हा तिथे गुरुही कारण झाला आहे. नाही, गुरुही चुकत असलं तर म्हणावं, तेवढं सांगायचं राहिलं. त्याला पुरावा आहे, आर आला म्हणून खोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. जर हा अर्जुन ही गोष्ट न विचारली नसती तर देवाने आपल्या हृदयातील अध्यात्म ज्ञानाच्या गाठोड्याची गाठ कशाला सोडली असती. आणि त्यांनी नसतं विचारलं तर आपल्याला ते कसं काय समजलं असतं. तर आम्हाला परमार्थाची भेट तरी कशी झाली असती. अज्ञानरूपी अंधकारा जन्म मरणाच्या एरझारा करीत पडलो होतो, तो त्याने आपणाला आत्मप्रकाशरूपी मंदिरामध्ये आणून सोडलेले आहे. आज अर्जुनाने आम्हावर व तुम्हावर एवढा मोठा उपकार केला आहे. कृष्णपेक्षा आपल्या अर्जुनाचा उपकार जास्त मोठा उपकार केला आहे. म्हणून आज हा अर्जुन गुरुत्वाच्या नात्याने जणू श्री व्यास सहोदरच बंधूच आहे. नाही, आता हे म्हणणं कमीपणाचे, कारण 2 दिवसापूर्वी आपण असं पाहिलं की ते दोघांचं ऐक्य सांगताना दोघे एकच आहे. स्वतः मागचा 2, अर्जुन कृष्ण 2 झाले. 2 दिवसापूर्वीचाच विषय, दोन्ही एकच. इतक्यात म्हणजे आपल्या मनात म्हणाला की मी जे अर्जुनाची अतिशय स्तुती केली ती धृतराष्ट्राला सहन होणार नाही, तर ती याला वर्मी लागेल. म्हणून आपण किती बोलत आहोत तेव्हा आता फार काय बोलू नये. याप्रमाणे संजयाने म्हणजे डायरेक्ट बोललं काय होतं, म्हणून इनडायरेक्ट स्पीचमध्ये बोलावं. इनडायरेक्ट स्पीचमध्ये विवेक तयार होतो ना, म्हणून असं सांगितलं. पण ते किती काही ठिकाणी किती डायरेक्ट बोललेले. आता एक म्हणतात 7 आणि एक जण म्हणतो मला म्हणे माऊलींनी सांगितले असं बोलावं म्हणून. कसं माहिती आहे का, 7 आणि मवाळ मितुली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, तुम्ही मंडळीले धावले आणि बोलायचे म्हणून. तर मग आता तुम्ही त्या दिवशी वाचलं 3 दिवसापूर्वीचा 4 दिवसापूर्वीचा विषय, त्याच्यामधलं सगळं जवळजवळ 2-3 पानं कशी आलेली आहेत त्यावर, कशी आहेत पाहिले तर. पाणी डोळ्याला रूपच नाही, पण खडकाला भेदल्याशिवाय राहत तोच विषय तिथं किती 2 पानं केवढा विषय, तो पूर्ण नोटेला लिहून जवळ ठेवण्यासारखा आहे. 7 आणि मवाळ ओळी घेऊन ते बोलायचं काय, ओळी घ्यायची 7 आणि मवाळ, आणि हे 7 आणि मवाळ येते हे सांगायचं. मला वाटतं 16व्या अध्यायामध्ये असेल ना, 16व्या सत्यम मध्ये आलं, सत्यम मध्ये सत्यवादी लिहूनच ठेवायचं. ओळी काय घ्यायची 7 आणि मवाळ, 7 करायचं. आणि हे 7 आणि मवाळ कसं आहे, न्यायमूर्ती प्रभूने शास्त्री सारखं. वा हा, प्रभूने न्यायमूर्ती होते ना, त्यांनी सांगितलं ना दहतमा केला आनंदीबाई, नाही ते दहतमा झालेला आहे ना सगळा. हा, मग दहतमा करणाऱ्या आनंदीबाई जरी केला आणि याला शिक्षा तुम्ही सांगतो तसं सांगा, मग तुम्हाला वर काय लागलं तर वरून नाही तर टेबला घालून. प्रभू त्यांना केलं काय केलं, त्यांना ऑफर केली होती. त्यांनी सांगितलं काय, ही कृत्य जे काही राघोबादादांनी केलेलं आहे हे सत्य आहे, आणि याला कोणतं प्रायश्चित्त, मरणाशिवाय फाशीशिवाय मरणाशिवाय दुसरं प्रायश्चित्त नाही. असे पाहिजे न्यायमूर्ती, असे पाहिजे. माऊलींना अपेक्षित असेल, तुकोबारांना अपेक्षित असेल. हे कोणाचं न्यायमूर्तींचं नाही पाहायला चाललो आपण, तो झाला दृष्टांत. सिद्धांत या व्यासपीठावरचे नारदाच्या गादीवरचे असेच बोलणारे पाहिजे, असं हा त्याचा सिद्धांत. तुका म्हणजे सत्य सांगू भले राजे येऊच ते, किंवा दुसरं प्रमाण परवा 13लाच झालं ना, तुका म्हणे साधू बोले खडगधार, तुका म्हणे साधू बोले खडगधार, आणि कापटे अंतर दुर्जनाचे. जाऊ द्या, तुकाराम महाराजांचं जर अजून जर विषय जर पाहिला तर ते म्हणे आपल्यावरती त्यांनी नापिक म्हणजे न्हाव्याचा हे करून घेतलं. मी न्हावी
आणि माझ्याकडे एखादं गिराईक म्हणले जर आलं चंपी करायला, बघा चंपी केली 2-4 दिवस पाहिलं असून तुम्ही कसं होतं हे मी म्हणजे मुद्दाम करतो बरं का, मुद्दाम करायची, मुद्दाम वाढवायची, ती मुद्दामच आपण शिकायची. ही बी साधन आहे तुम्हाला, साधन आहे म्हणाल कशी काय यायची. आणि आपण विरुद्ध आपल्याला त्याचा दोन्ही करायचं हे नाही, दोन्हीचं पुढे जायचं, त्याला का प्रोटोकॉलच करायचं. काय सांगत होतो आपलं सांगायला गेलं की ह्याचं कुठं नाव. हा त्यांचा एक असा अभंग आहे जो तो अभंग नाही तसेच अर्थाचा, आम्ही वारिका त्यांचाच अभंग आहे. तर त्यांचा असा एक अभंग आहे की तुम्ही आमच्याकडे आला, आमचं सलूनचं दुकान आहे, तुमची चंपी नीट व्हावी आम्हाला म्हणले. नाही चांगली चंपी हो द्या बरं का, केस सुधारायला नाही पाहिजे, कमीत कमी 4 महिने घ्यायला नाही पाहिजे, 45 रुपये कुठून द्यायचे एका टायमिंगला, तेव्हा तुम्ही अशी अटक करा. त्यामुळे त्यांनी काय केलं हे मध्ये अरे बापरे बाप काय ते म्हणे पहा जरा जपून हो. जपून कसं म्हणले, दोष माझा नाही, तुमचं तर चंपी व्यवस्थित झाली पाहिजे, केस नाही राहायला पाहिजे. तो होतंय काय म्हणजे सांगतो आता मला कळलं, तुमच्या डोक्याला खवंड झाले काय झालेले आणि त्यामुळे तो वास करावा लागतो. त्याला मी काय करू मग वर करतो, जाऊ द्या नसून काय. आणि एक तर म्हणतात चांगले करा चंपी, अशा प्रमाणात अभंग मला आठवत नाही बा. अर्ध आठवत मला, अर्ध आठवत तुम्हाला त्यांना कबीर महाराज, कारण ते कबीर महाराज आणि न्हाव्यांचं विचारायचं असेल तर मला विचारा. आमच्याकडे सगळं काय मिळेल, उकिरड्यावरती काय मिळेल आमच्या मधल्यावर सांगत असतं. आमच्या न्हाव्याच्या उकिरड्यावर काय मिळेल, दुसरं काय मिळणार आहे तसं आम्हाला विचारायचं. त्याबद्दल त्यांना चुकीच्या ठिकाणी गेला. आता म्हणजे बोलण्यावरूनच समजत असेल ना, माझ्या बोलण्यावरच समजत असेल. तर अर्ध प्रमाण आठवते मला, धक्का खवंडाची लागतच. आम्ही काय करावं त्याला, तुमच्या खवंदाला धक्का लागतो, तुम्हाला खवंद झाले. मावळीचं म्हणतात जाऊ दे, एका ठिकाणी म्हणतात कुष्ठरोग्यांनी काय करावं, कोणावर रागवावं. कुष्ठरोग्यांनी माशी येऊन त्याच्यावर झडपा घालतात आणि त्याला दैनावरती दुःख होते. मग ते माशीवर रागवायचं, ते माशीवर रागवायचं. वास्तविक रागवायचं असलं तर त्यांनी कोणावर रागवावं, कुष्ठरोग हा काय झाला कसा झाला, मी याच्या मुळाशी जाईल आणि पुन्हा मला कुष्ठरोग कधीच होणार नाही असं तरी त्याला माहिती आहे म्हणून अंगावर बघा आमचं चोर सोडून सांगितलं त्याला सोडून. आता हे जास्त होतं, 300 ओळख पूर्णच करणार काही ते झालं इतक्या नाही तर मग उद्या मी 3 दिवस काल मी तिकडे येऊन थांबलो, तुम्हाला माहित नसतं तर आहे हा काही इलाज नाही. कारण खरोखर मला जाणीव आहे त्याची, आपल्याला तिथपर्यंत पूर्ण करायची याची ध्यानात ठेवा. चला पुढे. इतक्यात संजय आपल्या मनात म्हणाला की मी जी अर्जुनाची अतिशय स्तुती केली ती धृतराष्ट्राला सहन होणार नाही, तर ती याच वर्मी लागेल म्हणून आपण किती बोलत आहोत, तेव्हा आता फार काय बोलू. याप्रमाणे संजयाने अर्जुन वर्णनाची ही गोष्ट सोडून अर्जुनाने श्रीकृष्णाची दुसरी गोष्ट विचारली होती तीच गोष्ट सांगण्याला आरंभ केला. संजयाने अर्जुनाचे वर्णन सोडून भगवंतास अर्जुनाने विचारलेली गोष्ट सांगण्यास जसा प्रारंभ केला तसेच मीही त्याचे व्याख्यान करीन, ते ऐकावे असे श्री निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेव म्हणतात. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. सद्गुरू